लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र पाहायला मिळते। विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकताच जाहीर करण्यात आल्या असून आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आतापर्यंत जागा वाटप झाले नसले तरीही अनेक इच्छुकांकडून दावेदारी सांगण्यात येते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी चर्चेत असणारे कपिल पाटील तसेच किसन कथोरे यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे। अशातच किसन कथोरे हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आले आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। भिवंडी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार कपिल पाटील व भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाले होते। लोकसभा निवडणुकीत किसन कथोरे यांनी मुरबाड विधानसभेतील आगरी भागात तुतारी म्हणजेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाळ्या मामा यांना तर कुणबी भागात शिलाई मशीन म्हणजेच अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना मतदान करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या। या संदर्भातले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। त्यामुळे भिवंडी लोकसभेचे भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले कपिल पाटील यांच्या विरोधात किसन कथोरे काम केल्याचे पुरावे असल्याचा दावा माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केला होता। त्यानंतर त्यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात काम करणाऱ्या किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती। त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी किसन कथोरे हे पक्ष बदल करतील अशा चर्चा रंगल्या आहेत। किसन कथोरे हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असे बोलले जात असताना आता त्यांनी त्यावर मौन सोडलंय। नेमके काय म्हणाले आहेत ते की नुकताच मुरबाड या ठिकाणी निष्ठावंत यांचा मेळावा संपन्न झाला होता आणि यावेळी माजी खासदार कपिल पाटील यांनी नाव न घेता किसन कथोरे यांच्यावर टीकास्त्र उगारलं। तुम्ही आहात म्हणून भाजपा आहे असं काही नाही, हिम्मत असेल तर अपक्ष लढवून दाखवा, मग काय ते कळेल, दूध का दूध और पाणी का पाणी। एवढी ताकद आहे ना, तुम्ही आव्हान देतो पत्रकार बांधवांच्या समोर अपक्ष लढून दाखवा, तुमची ताकद अपक्ष लढून आम्हाला दाखवा, मग होऊन जाईल दूध का दूध आणि पाणी का पाणी। यावेळी माध्यमांशी बोलताना किसन कथोरे यांनी सांगितले की मी भाजपाचा कार्यकर्ता आहे, मी निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळे मला निष्ठा दाखवण्याची गरज नाही, मी भाजपाचाच आहे, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही। कोणी जर असे वक्तव्य केले असेल तर ते चुकीचं आहे। मला जर पक्षाकडून तिकीट मिळत असेल तर मग मला अपक्ष लढण्याची गरज नाही असे किसन कथोरे यांनी म्हटलंय। तिकीट मागणं हा सर्वांचा अधिकार आहे, पण तिकीट कोणाला द्यायचं हे मात्र पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे असे किसन कथोरे यांनी सांगितलंय। आणि किसन कथोरे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये जाणार नाहीत हे निश्चित झालंय। लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेला कपिल पाटील यांनी आपल्या पराभवाचे खापर आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडले होते। त्यानंतर कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यातील युद्ध सुरूच आहे आणि पराभवानंतर सुद्धा कपिल पाटील हे मतदारसंघात सक्रिय आहेत। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार कपिल पाटील आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार किसन कथोरे हे दोघेही भाजप पक्षामध्येच आहेत, मात्र यांच्यातील संघर्ष अनेकदा पाहायला मिळतोय। लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी जाहीरपणे कथोरे यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला होता। त्यानंतर पक्षाने आदेश दिला तर मुरबाड विधानसभेतून निवडणूक नक्की लढणार अशी भूमिका कपिल पाटील यांनी घेतली होती। दरम्यान बदलापूरचे शिंदे सेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि मुरबाड मधील शिंदे सेनेचे सुभाष पवार यांनी देखील आगामी विधानसभेत मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। तर किसन कथोरे यांना अडचणीत आणण्यासाठी आता सुभाष पवार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार याबाबतचे चिन्ह दिसू लागले आहे। एकाच पक्षात सुरू असलेला हा संघर्ष किती टोकाला जातोय, तसेच भाजप पक्षश्रेष्ठी नेमकी कुणाला उमेदवारी देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आपल्याला काय वाटतंय, किसन कथोरे यांच्यासारखे स्वतःला भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून घेणारे पक्ष
बदलतील का? पक्षाबद्दलची भूमिका त्यांनी मांडली असली तरी सुद्धा आता काही दिवसातच जागा वाटपाचा निर्णय घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये किसन कथोरे हे आपल्याला भाजपऐवजी राष्ट्रवादीत पाहायला मिळतील का? यासोबतच मुरबाड विधानसभा मतदारसंघ तसेच भिवंडी विधानसभा मतदारसंघ याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.